नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर ऑल इंडिया सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये जीके विषय हा फार महत्वाचा विषय. मुलांना बऱ्याच प्रमाणात जीके विषयामध्ये अडचण येते की त्याचा अभ्यास काय करावा, कशा प्रकारचा करावा. आणि गेल्या वर्षी आपण जेवढे जीके घेतलो त्यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन त्याच्यामध्ये रिपीट झाले होते. 5, 6, 7, 8 प्रश्न 100% बाहेरच्या सिलेबस वरून किंवा थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे पडतात मुलांना. तर त्याच्यामध्ये जे काही आपण घेतलं गेलं होतं त्याच्यामध्ये जो महत्वाचा एक टॉपिक आहे तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जो जीके साठी फार महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यावर 100% 1-2 प्रश्न तरी जीकेच्या विषयामध्ये पडलेले असतात, जे 25 प्रश्न त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे. त्याच्यामध्ये काही ना काही प्रश्न भविष्यामध्ये जे आता पुढची येणारी एक्झाम आहे 2025 मध्ये मुलांना जे एक्झाम येणार आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल, त्यासाठी हा एक महत्वाचा व्हिडिओ आहे. आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या विषयावर आधारित सिरीज व्हिडिओ मध्ये आणणार आहोत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जेवढं कमेंट या व्हिडिओला पडत असतील तेवढे आपण नंतर मध्ये लवकर आणण्याचा प्रयत्न करूया. तर बघूया आज आपण एक महत्वाचा चॅप्टर जो सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल यातल्या 6वी साठी मुलांना जे महत्वाचा टॉपिक आहे त्याच्याबद्दल जाणणार. आणि हे टॉपिक सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असतात. सैनिक स्कूलचा हा अभ्यासक्रम बऱ्यापैकी जे सर्व स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी ठरू शकतात. त्याच्यामध्ये लाईफ ऑफ फार्मर अँड फार्मिंग टेक्निक्स हा एक महत्वाचा चॅप्टर आहे. शेतकऱ्याचे जीवन आणि शेतीचे तंत्र याच्यावर साधारण प्रश्न कुठलाही पडू शकतो. आणि त्याच्यामुळं हा टॉपिक जेवढा सिंपल आहे तर तेवढाच तो क्लिअर असणं मुलांना गरजेचं आहे. त्यातले वेगळे संकल्पना मुलांना क्लिअर असणं गरजेचं. त्याच्यामध्ये टॉपिकचा त्याचा अर्थ मुलांना कळायला पाहिजे. लाईफ ऑफ फार्मर अँड फार्मिंग टेक्निक, शेतकऱ्याचे जीवन आणि शेतीचे तंत्र याच्यामध्ये आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला शेती म्हणजेच ऍग्रिकल्चर म्हणजेच फार्मिंग. तर हे जर बघितलं तर ऍग्रिकल्चर ही गोष्ट आहे ही फार जुनी आहे. तो जवळजवळ 5000 वर्षापूर्वी साधारण शेतीचं तंत्र विकसित झालं. माणसाला शेती कशी करायची हे कळालं. आणि इंडियामधली शेती ही तर जगातली सगळ्यात जुनी शेती आहे. त्याच्यामध्ये इंडियाच्या जेवढे काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यामधले जवळजवळ 50% पेक्षा जास्त लोक, जास्त पीपल, 50% जास्त लोक शेतीशी निगडीत आहे, शेती व्यवसायाशी. अगोदर एक 20-1 वर्षापूर्वी खूप लोक शेती म्हणजे जास्त प्रमाण होतं, 70% जास्त लोक शेतीवर जीवन जगत होते. आता सध्या आपण म्हणूया की 50% पेक्षा जास्त जे लोक आहेत त्यांचं जीवन शेतीवर आधारित आहे. तो शेतीवर आधारित जे वेगवेगळे उद्योग आहेत त्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळे उद्योग त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये मासेमारी, वनीकरण, दुग्ध व्यवसाय, खाणकाम हे पण याच्यामध्ये सगळे त्याच्यावरच जीवन जगणार, शेतीशी आधारित सगळे हे व्यवसाय आहेत. त्यामुळे शेतीबद्दलच्या शेती व्यवसायामध्ये शेतकऱ्याचं जीवन कसं असतंय किंवा शेतकऱ्यांमध्ये जे प्रोसेस आहे शेती करण्याची ती कशी राहते, त्याचे कोणकोणते प्रकार राहतात, हे व्यवसाय कुठल्या प्रकारामध्ये येतो, याच्याबद्दल जे काही बेसिक सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा आजच्या आपण टॉपिक मध्ये बघणार आहे. 100% या टॉपिकवर 1-2 प्रश्न पुढच्या सैनिक स्कूलमध्ये पण पडू शकतात. सेक्टर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी जी अर्थव्यवस्था त्याचे आपण सेक्टर्स केले, भाग केले. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो हे आहे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि हे तृतीय क्षेत्र. असे 3 क्षेत्र आपण जर केले तर शेती आधारित आणि शेती व्यवसाय हा प्राथमिक क्षेत्रामधला व्यवसाय येतो. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते शेती व्यवसाय येतो, डेअरी फार्मिंग, फिशिंग, फॉरेस्ट्री हे सर्व व्यवसाय जे निसर्गाशी रिलेटेड आहे, जे प्रायमरी सेक्टर मध्ये येतात. ठीक आहे. सेकंडरी व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आल्या, ज्या ज्या वस्तू बनवण्याचे सगळ्या उद्योग व्यवसाय आहेत, वस्तू ज्यामध्ये नवीन तयार केली जाते त्याला आपण सेकंडरी सेक्टर मध्ये घेतो. आणि तिसरा आला सर्व्हिस सेक्टर, यामध्ये सेवा दिली जाते, सर्व्हिस दिली जाते, ते सगळे व्यवसाय त्याच्यामध्ये आले. मग त्यामध्ये जे सर्व्हिस देणारे डॉक्टर असतील, इंजिनिअरिंग असतील, जे सर्व्हिस देतात दुसऱ्यांना, तर ते सगळे सर्व्हिस क्षेत्रामध्ये आले. सर्व्हिस क्षेत्र हे तिसऱ्या भागामध्ये येतं. हिची संकल्पना मुलांना आली पाहिजे, क्लिअरिटी आली पाहिजे की हे काय असतं ह्याच्यामध्ये. प्राथमिक क्षेत्र म्हणजे त्याच्यामध्ये जे निसर्गाशी रिलेटेड व्यवसाय आहे त्याच्यामध्ये शेती आलेली आहे, डेअरी फार्मिंग, फिशिंग, फॉरेस्ट्री. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ज्यामध्ये नवीन वस्तू तयार केलेले हे सेकंडरी व्यवसाय आले. द्वितीय श्रेणीमध्ये व्यवसाय आले. आणि तृतीय श्रेणीमध्ये सर्व्हिस वाले आले. सर्व्हिस जॉब करतात, जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, जे सेवा दुसऱ्याला देतात, सेवा ती कुठली वस्तू विकत नाही
किंवा वस्तू तयार करतात दुसऱ्याला सर्व्हिस देत नाही, तर त्याच्यामध्ये त्याला आपण बोलतो टर्शरी सेक्टर हे याच्यामध्ये आलेलं आहे. सर्वांना जर क्लिअर झालं असेल, जर त्यांनी येस टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये, तुम्ही जर व्हिडिओ हा लाईव्ह पाहत असाल, याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला सेक्टर समजले का, याच्यावर आधारित कुठला ना कुठला प्रश्न याच्यामध्ये परीक्षेमध्ये भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघूया आपण टाइप्स ऑफ फार्मिंग टेक्निक्स ऑफ इंडिया, जे इंडियामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने शेती केली जाते त्याचे आपण प्रकार बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं भारतातील शेतीचे तंत्राचे प्रकार, शेती तंत्राचे प्रकार. त्याच्यामध्ये सुरुवातीचा सगळ्यात पहिला प्रकार आपण बघूया, ते आहे प्रिमिटिव्ह सबस्टिन्सेस फार्मिंग, आदिम निर्वाह शेती. प्रिमिटिव्ह म्हणजे आदिम, की म्हणजे जी जुन्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे, जुनी आहे, दॅट इज कॉल्ड प्रिमिटिव्ह म्हणजे आदिम. तो हे खूप जुनी अशी मेथड आहे इंडियामधली, आणि स्मॉल आणि एकदम अशी छोट्याशा जागेमध्ये, जास्त मोठ्या जागा नाही पण छोट्या जागेमध्ये आणि इकडे तिकडे अशी पसरलेली शेतीमध्ये अशा प्रकारे केली जाते. तो त्याच्यामध्ये साधं जे आहे लाईक हो, म्हणजे कुदळ, किंवा एखादी साधे साधे जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये कुदळ, फावडा यासारख्या टूल्स पासून त्याचा वापर करूनच एवढ्याच्या आधारावरची शेती केली जाते. तो ही सगळ्यात अशी जुनी शेती आहे. कुदळ, फावडे अशा प्रकारच्या ह्याचा वापर टूल्स यामध्ये केला जातो. तो प्रिमिटिव्ह जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुठले त्यांनी फर्टिलायझर वापरलं नसतं, त्याच्यामध्ये कुठल्याही फर्टिलायझर, जसं साध्या शेतीमध्ये आजकाल बऱ्याच प्रमाणात फर्टिलायझरचा उपयोग होतो, रासायनिक खतांचा उपयोग, त्याच्यामध्ये कुठलेही खत न वापरता डायरेक्ट शेती केली जाते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एच वाय व्ही म्हणजेच हाय इल्डिंग व्हरायटी सीड्स, म्हणजे काय की ज्याच्यावर काही प्रयोग करून अशा काही चांगल्या बिया असतात, त्या बियांचा वापर केल्यामुळे चांगली शेती तयार होते, चांगलं उत्पन्न निघतं. तशा सीडचा वापर इथं होत नाही. निसर्गामधून जे सीड्स मिळतात नॅचरली, त्या सीड्स इथं या शेतीमध्ये वापरल्या जातात. जी आदिम निर्वाह शेती आहे, प्रिमिटिव्ह सबस्टेन्सेस फार्मिंग आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे कमी जागेत शेती केली जाते. कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर याच्यामध्ये होत नाही. हाय इल्डिंग व्हरायटी सीड्सचा वापर ह्याच्यामध्ये होत नाही. अशा शेतीला आपण बोलतो प्रिमिटिव्ह सबस्टेन्सेस. तर ह्या प्रिमिटिव्ह सबस्टेन्सेस फार्मिंग मध्ये, तर या प्रिमिटिव्ह सबस्टेन्सेस फार्मिंग मध्ये जे काम केलं जातं, सगळं जे वर्क आहे ते हाताने काम केलं जातं, मॅन्युअली सगळं काम केलं जातं. तो जी काही फॅमिली आहे ते फॅमिली पूर्ण याच्यामध्ये काम करतात. कुठल्याही प्रकारचं मशीन्स त्याच्यामध्ये वापर होत नाहीये. तो हे जे फार्मिंग आहे, सबस्टेन्सेस फार्मिंग, याला दुसरं एक पण नाव आहे, त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे ह्याच्यातलाच एक प्रकार आला. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय, की काही जे लोक आहेत काही राज्यांमध्ये, की एका ठिकाणी ते 4-5 वर्ष शेती करतात, 3-4 वर्ष, आणि तिथली जागा सोडून ते दुसरीकडे शिफ्ट करतात, म्हणून त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन हे पण प्रिमिटिव्ह सबस्टेन्सेस फार्मिंग मध्येच येतं. त्यालाच आपण स्लॅश अँड बर्न फार्मिंग असं पण म्हणलं जातं. म्हणजे काय, की जे काय त्यांची शेती एखाद्या राज्यामध्ये जे काही लोक शेती करतात अशा प्रकारचे प्रिमिटिव्ह किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन, ते 2-3 वर्ष एका ठिकाणी शेती करतात आणि त्यानंतर तिथलं ते सगळं शेती जे काय आहे ते सगळं जाळतात आणि तिथून दुसरीकडे ते शेती करतात दुसऱ्या भागामध्ये जाऊन, म्हणजे जेणेकरून ते जाळल्यानंतर तिथली जी काही सुपीकता आहे मातीची, फर्टिलायझेशन, ते पुन्हा एकदा त्याचं क्लिअर होईल, त्याची सुपीकता परत एकदा वाढून जाईल, त्याच्यामुळे ते जागा सोडून दुसरीकडे शेती करतात. त्याच्यामुळे ते पूर्ण त्याला स्लॅश अँड बर्न फार्मिंग असं पण याला म्हणलं जातं. हो, प्रिमिटिव्ह फार्मिंग मध्येच, प्रिमिटिव्ह सबस्टेन्सेस फार्मिंग मध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन पण येतं, त्यालाच आपण स्लॅश अँड बर्न फार्मिंग असं पण म्हणलं जातं. आणि हे अशा प्रकारचे जे फार्मिंग आहे, जे आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियामधले राज्य आहे, त्याला आपण नॉर्थ ईस्ट इंडियामधले जे राज्य आहेत त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आसाम, मेघालय, मिझोराम, नागालँड यासारख्या राज्यांमध्ये अशा प्रकारची शेती केली जाते. आणि त्याला त्या ठिकाणी झूम शेती, झुमिंग असं म्हणलं जातं. झूम प्रकारची शेती किंवा झुमिंग असं त्या शेतीला म्हणलं जातं. नॉर्थ ईस्ट इंडियामधले राज्य आहे त्याच्यामध्ये आसाम आहे, मेघालय, मिझोराम आहे. तो सर्वांना आयडिया आली का याच्यामध्ये शेतीबद्दल टाईप करू शकता जर तुम्हाला क्लिअरिटी आली असेल या टॉपिक बद्दल. प्रिमिटिव्ह फार्मिंग म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये, जे प्रकारात आपण बघितले शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा त्याला आपण बोलतो स्लॅश अँड बर्न, किंवा आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जे काही सगळे राज्य आहेत त्याच्यामध्ये जे काही शेती करतात त्यांना, अशा प्रकारे शेती करतात त्यांना ते झुमिंग असं बोलतात किंवा झूम कल्टिवेशन असं पण म्हणलं जातं. सर्वांना याच्याबद्दल क्लिअरिटी आली असेल तर सी टाईप करायचं सगळ्यांनी. तर
हे सगळं ठीक आहे होतं की जे प्रकारात आपण बघितलं आदिम निर्वाह शेती हे बघितलं. पण इंडियामध्ये पण ज्यावेळेस इंडियाला स्वतंत्र मिळालं त्यावेळेस शेती व्यवसाय एवढा प्रगत नव्हता. त्यावेळेस लोकसंख्या भरपूर होती, लोकांना तेवढ्या प्रमाणात धान्य उत्पादन होत नव्हतं, म्हणून सरकारने खूप प्रयत्न केले. जगामध्ये सगळे प्रयत्न चालूच होते आणि त्यावेळेस ग्रीन रिव्होल्युशन झाली इंडियामध्ये. तो इंडियामध्ये जी काही ग्रीन रिव्होल्युशन झालेली होती याला आपण बोलतो हरित क्रांती. हे फार महत्वाचं आहे, याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो दरवर्षी. याच्यामुळं शेतीचं उत्पन्न वाढलं. त्याच्यामुळं हाय यील्डिंग सीड्स HYV, हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स म्हणजे या प्रकारच्या चांगल्या प्रतीचे बियाणं सायंटिस्टने तयार केले. आणि ह्यासाठी जे भारतीय ग्रीन रिव्होल्युशनचे जनक आहेत त्यांचं नाव MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन यांना आता नुकतंच याच एक 4-5 दिवसापूर्वी जे आहे त्यांना भारतरत्न त्यांना अवॉर्ड दिला गेला. भारतरत्न आता दिला गेला, जस्ट जस्ट आता त्यांना भारतरत्न पण अवॉर्ड दिला गेलेला आहे. MS स्वामीनाथन की जे भारतीय ग्रीन रिव्होल्युशनचे जनक आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशन हे केली गेली त्यावेळेस जे होते आपले शास्त्री, तो शास्त्री जे आपले प्राईम मिनिस्टर होते त्यांच्या काळामध्येच हे त्यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता. आणि MS स्वामीनाथन हे भारतीय ग्रीन रिव्होल्युशनचे जनक आहेत. त्यांच्या त्या ग्रीन रिव्होल्युशन नंतर ना इंडियामध्ये HYV म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटी सीड्सचा वापर केला गेला. त्याच्यामुळे बघा कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न तयार झालं शेतीला. त्यामुळे आज बऱ्याच प्रमाणात इंडिया सक्षम आहे शेतीमध्ये स्वतः सगळ्या लोकांना धान्य देण्यामध्ये. तर इंडियामध्ये जी ही ग्रीन रिव्होल्युशन झाली होती ती एक पार्ट होती जगाच्या ग्रीन रिव्होल्युशनचा. तर ऑलरेडी जगामध्ये म्हणजे USA वगैरे ह्या मेन USA मध्ये वगैरे तर ग्रीन रिव्होल्युशन तिकडे झालीच होती. आणि मग तेच ग्रीन रिव्होल्युशनचा पार्ट इंडियामध्ये MS स्वामीनाथन यांनी ग्रीन ग्रीन रिव्होल्युशन चालू केली. जगामधली ग्रीन रिव्होल्युशन जी स्टार्ट केली होती त्यांचं होतं नॉर्मन बोरलॅग. हे अमेरिकन ॲग्रोनॉमिस्ट होते. ॲग्रोनॉमिस्ट याचा अर्थ आला शेती शास्त्रज्ञ, शेतीमध्ये शास्त्रज्ञ ॲग्रोनॉमिस्ट. तर नॉर्मन बोरलॅग यांना जागतिक जी ग्रीन रिव्होल्युशन झाली जगामधली तर त्याचे फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन असं म्हणलं तर जगातल्या ग्रीन रिव्होल्युशनचे तो इंडियामध्ये ग्रीन रिव्होल्युशन झाली त्याचे फादर आहेत MS स्वामीनाथन. आणि जगामध्ये ग्रीन रिव्होल्युशन झाली त्याचे फादर आहेत नॉर्मन बोरलॅग. सगळ्यांना याच्याबद्दल क्लिअरिटी असं दोघांचं पण नाही का, असं दोघांची क्लिअरिटी असणं आवश्यक आहे. दोन्ही जे शब्द आहेत किंवा इकडे तिकडे काय झालं पाहिजे. तर इंडियामध्ये जे ग्रीन रिव्होल्युशन केली होती ते पाठीमागे आपण म्हटली MS स्वामीनाथन. आणि जगामध्ये ग्रीन रिव्होल्युशन ज्यांनी केले होते ते आहेत नॉर्मन बोरलॅग. जर आपल्याला याच्याबद्दल क्लिअरिटी आली असेल तर सी टाईप करायचंय. तर आपण पुढचा शेतीचा प्रकार बघूया. आपण पाठीमागे प्रिमिटिव्ह फार्मिंग बघितलं, आता आपण बघूया इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे सघन शेती याला आपण बोलतो. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे काय की या ठिकाणी एरिया तर कमीच आहे, जसं की आपल्या भागामध्ये मोस्टली 4 एकर 5 एकर एरिया कमीच आहे, मापातच आहे. परंतु त्याच्यावरती बऱ्यापैकी खर्च केला जातो, त्याच्यापैकी बऱ्यापैकी फर्टिलायझर वापरलं जातं. तो त्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबल प्रोडक्शन केलं जातं स्मॉल एरियामध्ये, म्हणजे कमी जागेमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं जास्त प्रोडक्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आपण बोलतो इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे सघन शेती. तो याच्यामध्ये वर्षामधून नाही का एक पेक्षा जास्त धान्य किंवा पीक घेतलं जातं. तो ह्यूज कॅपिटल म्हणजे खूप भांडवल त्याच्यामध्ये टाकलं जातं. लेबर इज एम्प्लॉयड ऑन एव्हरी हेक्टर ऑफ लँड, प्रत्येक ठिकाणी कामगारांना कामाला लावलं जातं. अशा प्रकारे शेती केली जाते कमी जागेमध्ये, जास्त भांडवल त्याच्यामध्ये खर्च केलं जातं. त्याच्यामध्ये फर्टिलायझर ह्याचा सगळ्याचा वापर केला जातो. तर त्याला आपण बोलतो इंटेन्सिव्ह फार्मिंग सघन शेती. आयडिया आली असेल. तो सघन शेती जे आहे दिस फार्मिंग प्रॅक्टिस आहे इन डेन्सली पॉप्युलेटेड एरिया ऑफ द कंट्री, म्हणजे जे जे इंडियामधले असे जास्त गर्दीचे ठिकाणं आहेत जिथं खूप अशी लोकसंख्या दाटवाटीनं राहते अशा भागामध्ये इंटेन्सिव्ह फार्मिंग ही केली जाते. तो फार्मर्स ह्याच्यामध्ये फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स म्हणजे खते, रासायनिक खते, पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक, या सगळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वापर केला जातो. आणि त्याच्यापासून हाय यील्डिंग व्हरायटी सीड्सचाही वापर केला जातो. आणि त्याच्यामधून उत्पन्न जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला जातो, कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न. तो अशा प्रकारच्या शेतीला आपण इंटेन्सिव्ह फार्मिंग बोलतो.
सर्वांना आयडिया असेल. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे सधन शेती म्हणजे काय. जर आपल्याला याच्याबद्दल क्लॅरिटी आली असेल तर सगळ्यांनी इंटेन्सिव्ह फार्मिंग टाईप करायचं चॅटबॉक्स मध्ये, किंवा सधन शेती. नेक्स्ट, पुढचा आपण प्रकार बघूया एक्सटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे विस्तृत शेती. आता त्याच्या नावातच दिसते आपल्याला एक्सटेन्सिव्ह किंवा विस्तृत म्हणजे खूप मोठ्या जागेवरती. म्हणजे या प्रकारची शेती करण्यासाठी खूप मोठी जागा पाहिजे, खूप असं मोठं लँड पाहिजे. म्हणजे 500 एकर 1000 एकर अशा लँड मध्ये ही शेती केली जाते. इट इज टाइप ऑफ फार्मिंग विच लार्ज फार्म्स आर बिंग कल्टिवेटेड विथ यूज ऑफ लिमिटेड अमाऊंट ऑफ लेबर. म्हणजे याच्यामध्ये खूप मोठे मोठे जे काही एरिया आहेत त्याच्यावरती फार्मिंग केलं जातं. माणसांचा वापर लेबर म्हणून कमी केला जातो आणि मशिनरीचा वापर जास्त केलेला असतो याच्यामध्ये. म्हणून या शेतीला आपण मेकॅनिकल फार्मिंग असं म्हणलं जातं, कारण यामध्ये मशीनचा वापर केला जातो. तो फार्मर्स याच्यामध्ये एकच क्रॉप एका वर्षी घेतलं जातं आणि खूप अशा मोठ्या जागेवरती 1000 एकर 2000 एकर अशा समजा एक जागेमध्ये हे एकच क्रॉप घेतलेलं असतं. मोठ्या मोठ्या मशीनचा वापर केला जातो आणि त्या मशीनच्या माध्यमातून इथं शेती केलं ते ह्याला मेकॅनिकल फार्मिंग म्हणतात. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग ह्याला म्हणलं जातं. अशा प्रकारची शेती जी केली जाते त्या भागामध्ये लोकसंख्या ही विरळ असते. फॉर एक्झाम्पल युएसए वगैरे अशा ठिकाणी अशा प्रकारची शेती केली जाते युएसए मध्ये. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग आपण त्याला म्हणतो. खूप मोठ्या जागेवरती एकच पीक एकाच सलग या ठिकाणी लावलेलं असतं. तर सर्वांना जर आयडिया एक्सटेन्सिव्ह फार्मिंग जर क्लिअर झालं असेल तर त्यांनी एक्सटेन्सिव्ह फार्मिंग असं टाईप करायचंय. मग मराठीमध्ये त्याचं नाव आहे विस्तृत शेती. पुढचा आपण शेतीचा प्रकार बघतोय त्याचं नाव आहे कमर्शियल फार्मिंग. कमर्शियल सगळ्यांना शब्दाचा अर्थ माहित असेल. कमर्शियल म्हणजे व्यावसायिक शेती, म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन शेती केली जाते. की व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे काय की सध्या व्यवसायामध्ये ज्या गोष्टीला जास्त किंमत आहे त्या गोष्टीची शेती याच्यामध्ये केली जाते. द कमर्शियल फार्मिंग मेथड इन्व्हॉल्व्स ग्रोविंग क्रॉप्स, रेझिंग लाईफ स्टॉक, सेलिंग प्रोड्यूस इन द मार्केट अँड मेकिंग प्रॉफिट. म्हणजे त्याच्यामधून अशा प्रकारची शेती केली जाते की ज्यातून जास्तीत जास्त उत्पन्न आणि प्रॉफिट निघावं अशा विचाराने ही शेती केली जाते त्याच्यामध्ये व्यावसायिक नफ्यासाठी. इट मेनली प्रोड्यूस द क्रॉप विथ हाय डिमांड. त्याच्यामुळे ज्या पिकांची सगळ्यात जास्त मागणी आहे बाजारामध्ये मग तेच पीक जास्त त्यामध्ये पिकवलं जातं आणि ते एक्सपोर्ट केलं जातं. आणि ते दुसऱ्या कंट्रीमध्ये किंवा इंडस्ट्रीला रॉ मटेरियल म्हणून पण त्याचा उपयोग केला जातो. तर व्यावसायिक शेती याला बोललं जातं. याच्यामध्ये ज्या गोष्टीची डिमांड आहे त्याच गोष्टीची शेती याच्यामध्ये केली जाते, त्याला बोलतात कमर्शियल फार्मिंग. तर त्याच्यामध्ये आपण प्रकार बघूया. तर कमर्शियल फार्मिंग मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती भांडवल गुंतवलं जातं. त्याच्यामध्ये लार्ज फार्म हॅव्हिंग लेटेस्ट टेक्नॉलॉजी, इरिगेशन टेक्निक, फर्टिलायझर मशिनरी. मग काय कमर्शियल फार्मिंग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मशिनरीचा वापर होतो, टेक्नॉलॉजीचा वापर होतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला जातो मशिनरीचा वापर करून. An example of commercial farming is a plantation agriculture. तो प्लांटेशन ऍग्रिकल्चर, प्लांटेशन हा प्रकार सुद्धा कमर्शियल फार्मिंग मध्ये येतो. सो त्याच्यामध्ये मग जास्तीत जास्त सगळ्यात जास्त मागणी कॉटनला असते, शुगर केन आहे, ग्राउंडनट आहे, टोबॅको आर कॉल कमर्शियल क्रॉप्स. हे सगळे कमर्शियल क्रॉप्स आहेत कारण ह्यांना जास्त डिमांड आहे बाजारामध्ये. सो या प्रकारच्या शेतीमध्ये अशा प्रकारे ऊस, भुईमूग, तंबाखू किंवा कापूस याला आपण बोलतो व्यावसायिक शेती किंवा कॅश क्रॉप्स पण असं बोलतो. मग कॅश क्रॉप मध्ये अजून चहा वगैरे हे पण सगळे आले सगळ्या गोष्टी ज्या पिकांची डिमांड पूर्ण जगामध्ये जास्त आहे त्या पिकांची शेती केली जाते आणि त्याच्यामधून मशिनरी वगैरे टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न काढलं जातं. त्यालाच आपण कमर्शियल फार्मिंग आणि त्याच्यामध्ये तो प्रकार आहे प्लांटेशन. प्लांटेशन हा फार्मिंग त्याच्यामध्ये येतं. तर आता हे प्लांटेशन फार्मिंग हा कमर्शियल शेतीचा एक प्रकार आहे. त्याला वृक्षारोपण शेती असं म्हणलं जातं की त्याच्यामध्ये एक सिंगल क्रॉप लावलं जातं. आणि हे जे आहे प्लांटेशन फार्मिंग हे इंग्रजांनी इंडियामध्ये आणलं होतं. इंग्रज ज्यावेळेस इंडियामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी चहाचे प्लांटेशन केले होते इंडियामध्ये. सो इट इज अ कॅपिटल इंटेन्सिव्ह फार्मिंग दॅट रिक्वायर्स सोफिस्टिकेटेड मशिनरी, फर्टिलायझर, इरिगेशन, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. म्हणजे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, मशिनरी आल्या, पीक काढल्यानंतर त्याला ट्रान्सपोर्टसाठी ट्रान्सपोर्ट व्यवस्था आली, सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्यामध्ये केली जाते. इट इज एक्सपोर्ट ओरिएंटेड ऍग्रिकल्चर. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करण्याचा उद्देश असतो की बाहेरच्या देशामध्ये याचा एक्सपोर्ट केला जातो. मग त्याच्यामध्ये आलं रबर, कोकोनट, टी, कोकोआ, कॉफी. हे सगळे प्लांटेशन क्रॉप्स आहेत. प्लांटेशन क्रॉप ज्यामध्ये सिंगल एक प्लांट असतं, प्लांटेशन त्यामध्ये लावलं जातं. असं एका ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फार्मिंग केलं जातं की जेणेकरून त्याचा उद्देश की एक्सपोर्ट करायचा त्यांना. म्हणजे हा एक कमर्शियल फार्मिंग मधलाच प्रकार आहे.
प्लांटेशन क्रॉप्स, त्याच्यामध्ये रबर, कोकोनट, टी, चहा, कोकोआ आणि कॉफी या प्रकारचे पिकं त्याच्यामध्ये घेतली जातात. त्याच्यामध्ये नारळ, चहा हे पण या गोष्टी याच्यामध्ये आल्या. कॉफी प्लॅन्ट, रबर प्लॅन्ट, कॅश्यू नट्स, काजू, अॅरोकॉनट आणि टी प्लॅन्ट अशा प्रकारचे पिकं याच्यात येतात. नेक्स्ट पुढचा आपण प्रकार बघूया, ट्रक फार्मिंग. तो ट्रक फार्मिंग म्हणजे काय की ज्या ठिकाणी बाजार आहे, ज्या ठिकाणी व्यवसाय चालतो, शेती व्यवसाय. तर बघूया आपण ट्रक फार्मिंग रिजन्स वेअर द फार्मर स्पेशलाइज इन ग्रोइंग व्हेजिटेबल्स ओनली. द फार्मिंग म्हणजे ट्रक फार्मिंग म्हणजे ज्या भागामध्ये शेतकरी स्पेशली व्हेजिटेबल जास्त ग्रो करतात आणि त्या व्हेजिटेबल एक ट्रक मध्ये घेऊन बाजारामध्ये जाऊन विकल्या जातात थोड्याशा अंतरावरती. अशा शेतीला व्हेजिटेबल म्हणजे त्यालाच आपण बोलतो ट्रक फार्मिंग असं म्हणलं जातं. सो ज्या ठिकाणी थोड्याशा अंतरावरती शेतीपासून एक बाजार आहे, त्यांच्या बाजारामध्ये जाऊन ते थोडंसं ट्रकने घेऊन लगेच तिथे विकू शकतात. अशा प्रकारे शेती केली त्याला ट्रक फार्मिंग असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये मेन व्हेजिटेबलचा फार्मिंग केलं जातं. ओके, तर सर्वांना ट्रक फार्मिंग समजलं असावं. ओके, तर आता आपण मेन प्रकार शेतीचे सगळे बघितलेले आहेत. आपण पुढचा प्रकार बघूया की मिक्स फार्मिंग आणि मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय. ठीक आहे, म्हणजे मिश्र शेती आणि एकापेक्षा जास्त पिकं घेणे याचा अर्थ काय हे आपण बघूया. तो मिक्स फार्मिंग, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं मिक्स फार्मिंग दिसतं आपला. मिक्स फार्मिंग इज अ फार्मिंग विच क्रॉप्स आर ग्रोन अँड अॅनिमल्स आर रेअर्ड ऑन द सेम फार्मलँड. मिक्स फार्मिंग मध्ये की ज्या एका शेतीमध्ये पीक पण लावलेलं आहे आणि त्याच ठिकाणी प्राण्यांचं पण संगोपन केलेलं आहे, प्राणी पण पाळलेले आहेत, त्याच्यामधून पुढे उत्पन्न चालू होणार आहे. तर त्यांना बोललं तर मिक्स फार्मिंग. फार्मर्स ग्रो द व्हरायटी ऑफ क्रॉप्स अँड ऑल्सो कीप डेअरी, पोल्ट्री, अॅनिमल फॉर इन्क्रीजिंग देअर अर्निंग. तो मिक्स फार्मिंग शेती पण लावलेली आहे, त्यांनी व्यवसाय शेती पण चालले, पीक पण लावले आहेत आणि पोल्ट्री आहे, डेअरी प्रोडक्ट साठी जे काही प्राणी आहेत सर्व त्या ठिकाणी ते पण आहेत. तो मिश्र शेतीमध्ये अशा प्रकारे शेती व्यवसाय प्लस पशुपालन या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस केल्या, त्याला बोललं होतं मिक्स फार्मिंग. सर्वांना आयडिया असेल मिक्स फार्मिंगची. तर बघूया आता मल्टिपल क्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय की काही वेळेस शेतीमध्ये की काही वेगळ्या प्रकारची पिकं एक 5-6 महिने वेगळं पीक घेऊन दुसऱ्या 5-6 महिने वेगळं पीक घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये सर्वांना आयडिया असावी, नसेल एखाद्या वेगळं ग्राउंड नट म्हणजे भुईमूग. तर भुईमूग हे जे पीक आहे हे आधीमध्ये लावलं जातं, कारण भुईमूग, ग्राउंडनट यासारख्या पिकांच्या रूट नोडल्स मध्ये हा रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो. त्याच्या मुळामध्ये ह्या रूट नोडल मध्ये एक 5-6 महिने जर वेगळं पीक घेतलं की 5-6 महिन्यानंतर भुईमूग मुद्दाम लावलं जातं शेतीमध्ये. त्याच्यामध्ये उत्पन्न पण मिळतं प्लस शेतीची सुपीकता पण वाढते. शेतीची सुपीकता किंवा फर्टिलायझेशन कशामुळे वाढतं, कारण त्या भुईमुगाच्या पिकामध्ये त्याच्या रूट्स मध्ये नोडल मध्ये हा बॅक्टेरिया आहे, रायझोबियम बॅक्टेरिया, की जो हवेमधल्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतो आणि नायट्रेट एक महत्वाचं खत आहे झाडांसाठी. म्हणून मुद्दाम शेतीमध्ये भुईमुगाचं एक पीक घेतलं जातं मल्टिपल क्रॉपिंग मध्ये, की जेणेकरून ते नायट्रेट्स जे आहेत ते मातीमध्ये मिक्स होतं कणामुळं, रायझोबियम बॅक्टेरियामुळं, की त्याच्यामुळं त्याची फर्टिलायझेशन सुपीकता वाढते आणि त्याचा फायदा पुढच्या पिकाला होतो. म्हणून बघा मल्टिपल क्रॉपिंग मध्ये ग्राउंड नट एक महत्वाचं क्रॉप आहे किंवा रायझोबियम बॅक्टेरिया हा एक महत्वाचा बॅक्टेरिया आहे की जो नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतो आणि जमिनीची सुपीकता त्याच्यामध्ये वाढली जाते. सर्वांना आयडिया असेल रायझोबियम बॅक्टेरिया बद्दल किंवा भुईमुगाच्या पिकाबद्दल. ते कशामुळे लावलं जातं याच्याबद्दल सर्वांना क्लिअरिटी आली असेल. त्याच्यामुळं मल्टिपल क्रॉपिंग मध्ये भुईमुगाचं पीक हे सारखं आधीमध्ये घेतलं जातं. त्याच्यामध्ये एकाच वेळेस दोन किंवा त्याच्यामध्ये एकानंतर एक अशा प्रकारची पिकं मल्टिपल क्रॉपिंग मध्ये घेतलेली असतात. तर मल्टिपल क्रॉपिंग मुळे काय होतं, इट इन्क्रीज द ऍग्रिकल्चर आउटपुट ऑफ व्हरायटी ऑफ क्रॉप्स. म्हणजे आपल्याला आउटपुट म्हणजे एकाच वेळेस अनेक पिकं शेतीमध्ये पिकल्यामुळे ते आपण एकाच वेळेस अनेक पिकं बाजारामध्ये विकू शकतात. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिक्रीजेस बाय ग्रोविंग 2 or more क्रॉप्स ऑन द सेम फील्ड. त्याच्यामुळे जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ते पण कमी होते शेती व्यवसायामध्ये. द क्वालिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ह आफ्टर द मल्टिपल क्रॉपिंग. आणि त्याच्यामुळे सॉइलची क्वालिटी, मातीची सुपीकता वाढते जर त्याच्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया सारखे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये डेव्हलप झाले तर. तर अशा प्रकारे आतापर्यंत आपण शेतीचे वेगवेगळे व्यवसाय बघितलेले, शेतीचे वेगवेगळे प्रकार बघितलेले. ओके,
तर आता आपण शेती व्यवसाय आधारितच अनेक व्यवसाय अजून बाकीचे व्यवसाय पण असतात की शेतीमध्ये ते पण एक जोडधंदा म्हणून केले जातात त्याच्यामध्ये. तो टाइप्स ऑफ डिफरंट कल्चर्स इन ऍग्रिकल्चर. तर ऍग्रिकल्चर मध्ये जे वेगवेगळे प्रकारचे कल्चर असतात त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर त्याच्यामध्ये आपण बघूया फर्स्ट हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरला आपण बोलतो फलोत्पादन, म्हणजे त्याच्यामध्ये फळे आणि भाज्या, दोन्ही प्रकारच्या फळे आणि भाज्या दोन्ही त्याच्यामध्ये लावलेल्या असतात. त्याला हॉर्टिकल्चर असं म्हणलं जातं. हॉर्टिकल्चर मीन्स ग्रोविंग ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो किंवा त्यामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल त्याच्यामध्ये ग्रो केले जातात. देन आहे फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चरला त्याच्यामध्ये फुलांचं कल्टिवेशन केलं जातं, म्हणजे जे फुलांचे पीक आहे ते घेतलं त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे फ्लॉवर त्याच्यामध्ये ग्रो केले जातात, त्याला फ्लोरिकल्चर असं म्हणलं जातं. त्यानंतर नाही ऍव्हिकल्चर. ऍव्हिकल्चर म्हणजे त्याच्यामध्ये पक्ष्यांना पाळलं जातं, पक्ष्यांची ग्रोथ केली जाते, पक्ष्यांचं संगोपन केलं, त्याला पक्षी संगोपन असं आपण म्हणू शकतो. तर त्याला इंग्लिशमध्ये ऍग्रिकल्चर असं म्हणलं जातं. त्यानंतर नाही ऍक्वाकल्चर, ज्याच्यामध्ये आपण बोलतो की मासे किंवा जे पाण्यामध्ये प्राणी आहेत, पाण्यामध्ये राहणारे त्यांचं संगोपन केलं जातं. तो ऍक्वेटिक प्लांट्स किंवा फिश यांचं संगोपन केलं जातं. दिसते आपल्याला अशा प्रकारे ऍक्वेटिक प्लांट्स असतात, किंवा या ठिकाणी दिसते आपल्याला एव्हियरी आहे, पक्षी संगोपन आहे, किंवा या ठिकाणी फ्लोरिकल्चर दिसते आपल्याला, किंवा या ठिकाणी आपल्याला हॉर्टिकल्चर दिसत आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन इज दॅट एपिकल्चर. खूप वेळा याच्यावर प्रश्न पडतो इंग्लिश मधल्या, म्हणून आयडिया येत नाही की एपिकल्चर म्हणजे काय. तो एपिकल्चर म्हणजे काय, मधमाशा पाळणे, रेडिंग ऑफ हनीबीज. तो हनीबीज पाळले जातात आणि हनीबीज पाळल्यामुळं शेतीचं उत्पादनही वाढतं आणि लोकांना हनी पण मिळतो खायला, की जो एक आयुर्वेदिक आहे, तो मेडिसिनल त्याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे आपण डिफरंट टाइप्स ऑफ कल्चर ही पाहिले. आता जर आपल्याला हे कल्चर समजले असेल तर त्यांनी मी टाईप करायचंय चॅट बॉक्स मध्ये, मी टाईप करायचं प्रत्येकाने ज्याला समजलेले आतापर्यंत. अजूनही काय त्याच्यामध्ये प्रकार आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये सेरिकल्चर. सेरिकल्चरला आपण बोलतो रेशीम उद्योग. तर रेशीम उद्योग हा एक महत्वाचा व्यवसाय. त्याच्यामधून रेशीम तयार केलं जातं, त्याच्यामध्ये रेशीम किड्यांचा वापर होतो. मलबरी नावाचं एक झाड आहे, त्याच्यावरती रेशीम किडे असतात. ते रेशीम किडे मलबरीच्या पानांना खातात, त्याच्यापासून ते त्याचा कोश तयार करतात, त्याच्यापासून एक सिल्क तयार होतं, त्याला आपण बोलतो नाही का मलबेरी लिव्ह पासून. सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग हा पुढं व्यवसाय होतो. विटिकल्चर नेक्स्ट आहे. विटिकल्चर. विटिकल्चर म्हणजे द्राक्षांची प्रोसेस केली जाते, द्राक्षांचं कल्टिवेशन केलं जातं, द्राक्षांचं ग्रोथ केली जाते, त्याला बोलतं विटिकल्चर. द्राक्षांची लागवड त्याच्यामध्ये केलेली असते, विटिकल्चर. त्यानंतर नाही वर्मी कल्चर. वर्मी कल्चर म्हणजे ज्या ठिकाणी गांडूळ खत किंवा गांडूळ जे आहे त्याची शेती केली जाते. जे गांडूळ असतात, जे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, वर्मी कल्चर त्याच्यामध्ये अर्थवॉर्म्स तेच त्याचा अर्थ आला की त्यांचं ग्रोथ केली जाते, की या अर्थवॉर्मचा वापर हा शेतीमध्ये केला जातो, शेती मधील माती जी आहे ती सुपीक करण्यासाठी. त्याच्यामुळं वर्मी कल्चर म्हणजेच गांडूळ शेती याचा अर्थ होतो. दिसते आपल्याला वर्मी कल्चर. त्याच्यामध्ये रेड वॉर्म्स असतात, रेड कलरचे अर्थवॉर्म, की जे जास्त प्रभावी असतात सुपीक माती तयार करण्यासाठी. त्यानंतर नाही पीसी कल्चर. पीसी कल्चर म्हणजे त्याला मत्स्य पालन. त्याच्यामध्ये माशांची ग्रोथ केली जाते पाण्यामध्ये साठवून त्यांना, तो त्याच प्रकारे फिश यांची ग्रोथ केली जाते. त्यानंतर ओलेरी कल्चर म्हणजे भाज्या पिकवण्याचे विज्ञान. त्याच्यामध्ये स्पेशली व्हेजिटेबल्स पिकवल्या जातात त्याच्यामध्ये. दॅट इज कॉल्ड ओलेरी कल्चर. ओलेरी कल्चर याचा अर्थ होतो ग्रोविंग ऑफ व्हेजिटेबल्स, म्हणजे भाज्या त्याच्यामध्ये स्पेशली ग्रो टेक्नॉलॉजीचा वापर करून. तो अशा प्रकारे हे पण एक नवीन त्याच्यावरती आधारित शेतीमधले जोड व्यवसाय आहेत, किंवा शेतीतले काही तंत्र वेगवेगळे कल्चर्स आहेत की याच्यामध्ये हे पण करतात लोक, किंवा हे पण यामध्ये महत्वाचे व्यवसायाच्या जोडधंदा म्हणून आहेत. महत्वाचा टॉपिक आपण बघतोय की याच्यावर 100% प्रश्न यावर्षी सुद्धा 8वी-9वीच्या मुलांना सुद्धा नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल याच्यामध्ये प्रश्न याचे पडलेले आहेत मुलांना, की हा एक महत्वाचा टॉपिक आहे की इंडियामध्ये जी शेती केली जाते त्याच्यामध्ये खरीप आणि रब्बी आणि जैद 3 प्रकारचे पिकांचे प्रकार इंडियामध्ये असतात. तो 100% याच्यावर प्रश्न पडतो. खरीप क्रॉप म्हणजे काय, रब्बी क्रॉप म्हणजे काय, आणि जैद क्रॉप म्हणजे काय. तर बघा, जे पिकं किंवा जे क्रॉप आहे ते जून-जुलैमध्ये लावलं जातं आणि सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ते काढलं जातं. तर त्याच्यामुळं यांना आपण समर क्रॉप असं म्हणलं जातं, कारण ते उन्हाळ्यामध्ये लावलं जातं आणि सप्टेंबर-ऑक्टोबरला ते काढलं जातं. त्याच्यामुळे यांना समर क्रॉप असं म्हणतात. समर क्रॉपला खरीप क्रॉप म्हणतात, की जे जून-जुलैमध्ये त्याचं लावणी होते.
आणि सप्टेंबर ऑक्टोबर ते काढलं जातं. मग त्याच्यामध्ये तांदूळ, मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, कापूस, ऊस, चहा, कॉफी हे सर्व, राईस, मेज, बाजरा, ज्वार, सोयाबीन, कॉटन, शुगर केन, टी आणि कॉफी हे सर्व खरीप क्रॉप मध्ये येतात. याच्याबद्दल क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. यावर्षी हा प्रश्न आला की तांदूळ, राईस, खरीप व रब्बी क्रॉप हे आता 9वीच्या मुलांना आलतात का प्रश्न हा. 5वी 6वीच्या मुलांना पण हा प्रश्न पडलेला आहे याच्या अगोदर. तर भविष्यामध्ये याच्यावर प्रश्न पडू शकतो 100%. तर रबी क्रॉप मध्येच ते आपला जे ऑक्टोबर डिसेंबर मध्ये ते लावले जातात आणि एप्रिल जून मध्ये त्यांना काढलं जातं, म्हणून यांना विंटर क्रॉप असं म्हणलं जातं. विंटर क्रॉप. तर रबी क्रॉप म्हणजे काय की ज्यांना ऑक्टोबर डिसेंबर मध्ये त्यांची लावणी होते, एप्रिल जूनला ते काढले जातात, म्हणून त्यांना रबी क्रॉप बोलतात. त्याच्यामध्ये आलं बीट, बार्ली, पीज, मस्टर्ड, लाईनसीड, ओट आणि लेंटिल. गहू, बार्ली आणि मोहरी, जवस, ओट आणि मसूर रबी क्रॉप असं म्हणलं जातं. त्यानंतर ना एक काही पीक, काही असे पीक आहेत की जे फक्त उन्हाळ्यामध्ये 1-2 महिनेच असतात, त्यांना बोलतात जैद क्रॉप. जैद क्रॉप की जे मार्च एप्रिल मध्ये लावले जातात आणि जून जुलै मध्ये त्या लगेच काढले जातात. त्याच्यामध्ये आलं मग कुकुंबर, पंपकिन, टोमॅटो, बिटर गार्ड, वॉटरमेलन अँड मस्क मेलन, काकडी, भोपळा, टोमॅटो, कलिंगड, टरबूज यांना उन्हाळ्यामध्ये काही ठराविक काळामध्येच त्यांचं लावलं जातं, त्यांना काढलं जातं, म्हणून यांना जैद क्रॉप असं म्हणलं जातं. तर हे 3 प्रकारचे जे क्रॉप आहेत, खरीप क्रॉप, रब्बी क्रॉप आणि जैद क्रॉप, याच्यावर 100% प्रश्न विचारले जातात भविष्यामध्ये. याची क्लिअरिटी सर्वांना जर आली असेल तर त्यांनी मी टाईप करायचंय. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायचंय. आणि अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत भविष्यामध्ये आपण टॉपिक बाय टॉपिक आणणार आहोत. फक्त त्यासाठी आपल्याला इथं कमेंट करणं गरजेचं आहे. जेवढे जास्त कमेंट होतील तेवढ्या लवकर आम्ही या सगळ्या गोष्टी तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण याला सबस्क्राईब करून इथेच ठेवू शकता. कारण बऱ्याच गोष्टी नोटिफिकेशन इथं आल्यानंतर कळतं किंवा ह्याच गोष्टी आपण इतरांना पण शेअर करू शकता, ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. तर बघूया आपण नेक्स्ट. पहिला प्रश्न, विच इज द प्रायमरी सेक्टर ऑफ द इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र कोणते आहे? चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाकायचे सगळ्यात जस्ट आता आपण बघितलेले प्रश्न क्रमांक 1 असं टाईप करायचं, चॅटबॉक्स मध्ये टाकून तुमचा जे मेसेज आहे तो, जर तुम्हाला उत्तर तिथे दिसलं की तुम्ही त्याला लाईक करून ठेवलं जर बरोबर असेल तर. विच इज द प्रायमरी सेक्टर ऑफ इंडियन इकॉनॉमी, जस्ट आता आपण बघितलेलं काय उत्तर होतं? ऍग्रिकल्चर, शेती व्यवसाय हा इंडियन इकॉनॉमी मधला प्रायमरी सेक्टर आहे. नेक्स्ट, इन ऍग्रिकल्चर यूज ऑफ फर्टिलायझर, शेतीमध्ये खतांचा वापर काय केला पाहिजे? ते शुड बी कम्प्लिटली बॅन, शुड बी मॅक्झिमाइड, शुड बी अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, शुड बी मिनिमाइज्ड. शेतीमध्ये खतांचा वापर पूर्णपणे बंदी असली पाहिजे, जास्तीत जास्त केला पाहिजे, आवश्यकतेनुसार असावा, कमी करणे आवश्यक आहे. तर याच्याबद्दल एक स्टोरी मी तुम्हाला सांगू शकतो की जर आपण म्हणलं रासायनिक खते, आपल्याला माहिती खतांचा वापर जास्त झाला तर जर समज आपण भाजी बाजारामध्ये आणलं धुवून खातो, कारण त्याच्यावर त्याच्यामध्ये जे खत असतात किंवा फर्टिलायझर किंवा काय त्याच्यावर वापरलं असतं ते त्याच्यावरती असतं, म्हणून आपण भाज्या धुवून खातो. आणि मग याचा अर्थ ते फर्टिलायझर वाईट आहे असं होतं का? तर तसंही नाहीये, कारण फर्टिलायझर शिवाय भाज्यांची ग्रोथ होत नाही, भाज्यांचं जास्त उत्पन्न निघत नसतं, म्हणून फर्टिलायझरचा वापर तर करावाच लागतो, परंतु योग्य प्रमाणात झालं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे असं ठेवायचं की शुड बी अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, आवश्यक असावे. कारण असं काही प्रयत्न कुणी केला की विदाऊट फर्टिलायझर जर शेती करायचा प्रयत्न केला तर तो शेती होते, पण त्याच्यामध्ये उत्पन्न एवढे निघत नाही आणि मग एवढ्या सगळ्या लोकांना ते उत्पन्न किंवा ते सगळे पीक पुरणार नाहीत. हे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असणं समजणं गरजेचं आहे. सगळ्यांना समजलं का? तर मी पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे पेपर मध्ये येऊन गेलेला असावा किंवा भविष्यामध्ये पण येणार आहे हा प्रश्न. शिफ्टिंग कल्टिवेशन इज ऑल्सो नोन ॲज इन डॅश इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट. भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्ये स्थलांतरित लागवडीला काय म्हणतात? हा टॉपिक काय म्हणतात त्याला? चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं याला. क्वेश्चन नंबर 3 टाईप करा याला आणि चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ज्याचं उत्तर बरोबर असेल चॅट बॉक्स मध्ये 3 नंबर आणि ह्याचं उत्तर त्याचं मी लाईक करणार आहे. टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऍग्रिकल्चर कांट बी प्रॅक्टिस्ड ऑन द माउंटेन्स ऑन द लार्ज स्केल ऍज दे. तर डोंगरावर मोठ्या प्रमाणावर शेती करता येत नाही, कारण सैनिक स्कूल 2018 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. कारण काय की आर द थिनली पॉप्युलेटेड, तिथं खूपच कमी लोकसंख्या आहे. हॅव शॉर्टेज ऑफ लँड, हॅव थिन सॉइल कव्हर आणि हॅव अनसुटेबल क्लायमेट. कमी लोकवस्ती आहेत, जमिनीची कमतरता आहे, पातळ मातीच्या आच्छादने या ठिकाणी आहे.
ह्यातलं योग्य योग्य MCQ ऑप्शन ओळखायचा आहे. ABCD कमी लोकवस्ती आहेत, जमिनीची कमतरता आहे, हॅव अ थिन सॉइल कव्हर आणि हॅव अनसुटेबल क्लायमेट. डोंगरावरती जर आपण बघितलं तर मोस्टली तिथं म्हणजे थिन सॉइल कव्हर आहे, तिथं एकतर पाऊस पडला की तो सॉइल कव्हर अजून कमी होतो. तर तिथं मेन प्रॉब्लेम आहे की हॅव अ थिन सॉइल कव्हर. ओके. नेक्स्ट, द क्रॉप्स विच आर सोन इन द समर सीझन मध्ये ज्याने टाकलं असेल प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर मी लाईक करेल, टाईप करायचंय की उन्हाळी हंगामात पेरलेल्या पिकांना काय बोलतात? खरीप, रब्बी, जैद आणि नगदी म्हणतात. टाईप करायचं. नेक्स्ट, रब्बी क्रॉप्स आर सोन इन विंटर फ्रॉम ऑक्टोबर टू डिसेंबर अँड हार्वेस्टेड इन समर फ्रॉम एप्रिल टू डॅश डॅश. रब्बी पिकांची पेरणी हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर डिसेंबर दरम्यान केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल ते टिंब पर्यंत कापणी केली जाते. तर कुठपर्यंत हे चालतं? जस्ट आता आपण बघितलं होतं. पुढचा प्रश्न, एक्सटेन्सिव्ह फार्मिंग इज अ टाइप ऑफ फार्मिंग विच. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग याच्यामध्ये काय असते सांगायचंय की लिमिटेड लेबर युज लिमिटेड कॅपिटल युज लार्ज फार्म आर कल्टिवेटेड ऑल ऑफ द अबव. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये काय होतं? मर्यादित श्रम वापरले जातात, मर्यादित भांडवल वापरले जातात आणि मोठ्या शेतात लागवड केलं ते वरील सर्व. येस. तर एक्सटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये ऑल ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव हे याच्यामध्ये आहे एक्सटेन्सिव्ह फार्मिंग. नेक्स्ट, विच वन ऑफ द एक्झाम्पल प्लांटेशन क्रॉप, लागवड पिकाचे उदाहरण कोणते आहे? जर तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर प्लांटेशन क्रॉप यातलं कुठले? प्लांटेशन क्रॉप मध्ये जे इंग्रजांनी प्लांटेशन आपल्या सिस्टीम आणलं त्याच्यामध्ये पहिलं पीक त्यांनी आणलं होतं कुठलं? तर आता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला 100% टाईप करू शकता की जो एक जीके मधला एक महत्वाचा टॉपिक होता आणि अशा प्रकारे टॉपिक आपण इथून पुढे आणणार आहोत. पण जेवढे जास्तीत कमेंट आणि जेवढे शेअरिंग या व्हिडिओला येणार आहे तेवढं आपण लवकरात लवकर या गोष्टी आणू शकतो. तर या सारखे जे सगळ्या गोष्टी आहेत हे आपण पूर्ण वर्ष आपली मुलं ऑनलाईन माध्यमातून लाईव्ह शिकत असतात. तर गेल्या वर्षीची जस्ट आता मुलांचे एक्झाम संपले आणि आपली नवीन बॅच 8 फेब्रुवारी सुरुवातपासून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये नवोदय सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल ऑनलाईन पद्धतीने मुलं आपली तयारी करत असतात. समोरासमोर मुलं ऑनलाईन लाईव्ह असतात झूम माध्यमातून. बऱ्याचशा गोष्टींचं टाइम टेबल वर्षभर कसं असलं पाहिजे, बुक्स कुठली रिफर करायचे, ज्या नोट्स आज आमच्या पूर्ण मुलांनी 2-2 वर्ष गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून वापरलेल्या ज्या या वर्षी नोट्स असतात मुलांच्या, क्वेश्चन पेपर, PDF हे सर्व त्या मुलांपर्यंत पोहोचलेले असतात. अशा प्रकारची ही ऑनलाईन लाईव्ह क्लास वर्ष बॅच चालतात. तर या बॅचला आम्ही डायरेक्ट विद्यार्थी कधीच घेत नाही, परंतु जर आपल्याला त्याबद्दल थोडीशी आयडिया घ्यायची असेल, माहिती घ्यायची असेल तर ह्याच्यासाठी एक महत्वाचे वेबिनार मी घेत असतो घडवा आयुष्य पाल्याच्या स्पर्धा परीक्षांमधून. हा एक महत्वाचा वेबिनार आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना आयडिया नसते समजा की या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत सैनिक स्कूल, नवोदय, मिलिटरी स्कूल, RIMC, RMS यासारख्या स्पर्धा परीक्षा काय आहेत. तर त्यांना ह्यासाठी हा फ्री वेबिनार 2 तासाचा, त्याच्या माध्यमातून ते वेबिनार म्हणून त्यांना फार त्याच्यामध्ये क्लिअरिटी येऊ शकते एक्झाम बद्दल. आणि ज्याला खरी गरज आहे त्यालाच आम्हाला पुढे घ्यायला आवडतं की त्याच्यामधून त्यांना एक सिस्टमॅटिक पद्धतीने 10 दिवसाचा लाईव्ह क्लास पण मिळतो, सगळं स्टडी मटेरियल, पॅरेंटिंग ग्रुप ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये मिळतात. त्याच्यामुळे हा वेबिनार जो आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आता 3,500 पेक्षा जास्त पालक आपल्या पॅरेंटिंग ग्रुपमध्ये सध्या आहेत आणि वेबिनार माध्यमातून आपण 1 लाखपेक्षा जास्त पालकांपर्यंत ऑलरेडी आपण पोहोचलेलो आहोत या ऑनलाईन माध्यमातून. तर आपल्याला हा जो आजचा व्हिडिओ आहे तर ह्या वेबिनारचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथे आपण क्लिक करू शकता, तुम्हाला तिथे जॉईनिंग करता येईल. आणि 17 फेब्रुवारीला हा येणार आता वेबिनार आहे, आपण त्याला जॉईन करू शकता. तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे, आपण तिथं कमेंट करू शकता, शेअर करू शकता आणि या प्रकारचे व्हिडिओ पाहतानासाठी याला सबस्क्राईब करून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला तिथे येईल ज्यावेळेस व्हिडिओ तिथं पडत जाईल. तो धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.